रस्त्यात गाडी पलटी आणि नामचीन गुन्हेगाराचा घोडा फरार. अतिक खान आणि त्याचा भाऊ आठवतोय का? हॉस्पिटलमध्ये मेडिकल करायला आणला आणि तिथंच अज्ञातांनी त्याला ठोकला. ही अशी दहशत पसरवूनही यूपीतली शांतता फक्त वरवरची होती असंच आता म्हणावं लागेल. तर राज ठाकरेंचं एक वाक्य मला आठवतं आहे. मागच्या 10 वर्षात मोदी आणि योगींमुळं जे शांत बसले आहेत त्यांना डोकं वर काढायला मिळालेलं नाही आहे. ते सगळे नागनाथ चापनाथ शांत आहेत म्हणून देशात दंगाधोपा झाला नाही. पण यांना डोकं वर काढायला चान्स मिळाला की ते पुन्हा शिरजोर होणार आहे. राज ठाकरे बोलून गेले होते. त्यांच्यात मला कधीकधी बाळासाहेबांची छबी दिसते. ती त्यांच्या या दूरदृष्टीमुळे. बाळासाहेबही बऱ्याचदा असंच पुढचं वाकीत करून जायचे, जे तेव्हा ऐकायला अटपटं वाटायचं, पण ते पुढे जाऊन खरं व्हायचं वाकीत. तर क्रोनॉलॉजी बघा. एका